मित्रांनो गाडी बंद पडली आता. मित्रांनो ते इंजिन लॉक झालंय म्हणतोय भाऊ. फिटर कडे आलो होतो म्हणतोय पुढचं गाव आहे मोठं, त्या गावात तुला सोडतो म्हणतोय. टो करून नेतो ते मला म्हणतोय. टमटम पाहायची गरज नाहीये. तो भावांनी आपल्या मदत केली. 8 किलोमीटर गाडी नाही त्यांनी टो करून पाय लावून मला इथं शोरूमला आणून सोडलं. कारण मित्रांनो इथं गाडी बंद पडली, कळा नाही त्यांना लँग्वेजचे. खूप इंजिन खोललंय मित्रांनो पूर्ण पाहू शकताय. त्याचं हेड खोललंय. काय करायचं 15,000 रुपये म्हणतायचे, पण आता केलं म्हणलं करायचं लागणारच आहे. तर मित्रांनो तर इथं गाडीचं काम करायला घेतलंय फायनली. तर सगळी माझ्याकडेच पाहतात की कोण आहे हो माणूस, काय लय लांबनं फिरत आलाय, काय झालंय. तर भाऊ इंजिन खाली उतरलंय. इंजिन लॉक झालं होतं, ऑइल असताना इंजिन लॉक झालं. कसं काय झालं काय कळा नाही. ऑइल तर बघा पूर्ण निघालं 1 लिटरचे 1 लिटर. तर इंजिन लॉक झालंय. कसं काय झालं काय माहिती, कळा नाही कशामुळे झालं. आणले तर एकाची 3,000 किलोमीटर किंमत आहे ब्लॉक पिस्टनची. आणि कनेक्टिव्ह रॉडची हा काय 4,500 किंमत आहे. तर सगळी लास्ट महादेव आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज दिवस आहे 65. आता 65व्या दिवशी मी ते हैदराबादमधनं श्रीशैलमकडे निघालो. तर तिथं गुरुद्वाऱ्यात थांबलो होतो ना, पेट्रोल टाकलं नाही काय थांबलं होतो ना, तिथनं काही व्हिडिओ काढायचं लक्षात नाही. आता पेट्रोल पंप आलं. इथं सगळ्यात महाग पेट्रोल आहे आत्तापर्यंत ट्रिपमधलं. 107 रुपये पेट्रोल आहे. 107 रुपये 22 पैसे. सगळ्यात जास्त महाग या राज्यात पेट्रोल आहे. तर चला टाकूया. मित्रांनो ते आपले नांदेडचे भाऊ भेटलेत. इथं पेट्रोल पंपावर मी पेट्रोल टाकायला थांबलो होतो. आत्तापर्यंत सगळ्यात महाग पेट्रोल 107 रुपये हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये. तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. हे नांदेडचे इथं जॉब करतात ते पेट्रोल पंपावर. काय म्हणताल तुम्ही, मला इथं पाहून कसं वाटलंय? नाही फिरणं कसं काय म्हणालो, काय नाही चांगलंच आहे, एन्जॉय करायला. हा लयच गोरे लागलं इथं सूर्यामुळं. तर चला मित्रांनो जातोय आता मी श्रीशैलमकडं. त्यांनी मला सांगितलं, म्हणजे मॅपमध्ये पाहिलं, मी कन्फर्म करायसाठी विचारलं तर बरोबर रोड आहे मॅपमधला. तर काय अडचण नाही. चला बाय बाय. महादेव मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. तेथील दिवस 65 आहे. तर 65व्या दिवशी मी हैदराबादमध्ये, तर आता श्रीशैलमकडे जातोय. आणि हे 7वा का 8वा दिवस आहे. मी इडली डोसा असंच खातोय नाश्त्याला. काही दुसरं भेटानाच पोहे बी काय पराठा का. कोलकातामध्ये असताना मी पराठा खाल्ला होता शेवटी. त्यानंतर नाही ह्याच्यात ओडिसामध्ये उपमा भेटला होता. उपमा खाऊन पण मी डोसा खाल्ला होता. असं झालं होतं. डोसा इडली रोजच आहे. चला आता ही साऊथ इंडियन खाऊनच काढायला लागते. 15-20 दिवस राहिलेत ती. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. इडलीची प्लेट. मित्रांनो गाडी बंद पडली आता. सकाळपासूनच टायमिंग चेंजचा का कशाचा आवाज येत होता, पण मी सकाळ लवकर निघालेलो. कुठंच गॅरेज उघडं नव्हतं. तर त्यामुळं मी 1-2 जागा विचारलं तर नाही म्हणलं. तर पुढं जाऊन करू ह्याच्या नादात बंद पडली गाडी. आता चालूच व्हाय नाही. तर चाललंय बरोबर डाळाला येऊन बंद पडली. आता हळूहळू चाललंय. तुम्हाला दाखवतो मी. इकडं बघा हेल्मेट बिलमेट तसंच आहे. डाळानं चालली गाडी. काय एवढं काय झालं काय माहिती आता, मला काय माहिती. कारण ऑइल तर चेंज केलं होतं मी हैदराबादमध्ये असतानाच. पण आता गाडी बंद पडली. 1 किलोमीटर आहे म्हणतोय फिटर एक जण म्हणला. इथल्या माणसांना भाषा कळत नाही एक तर आपली. चला चलो देखते उधर जाके देखते.
महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आज 65 आहे. 65व्या दिवशी आपली गाडी बंद पडली रोडला. बऱ्याच लांब बंद पडली, जवळपास 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर झालं. पण तिथं काय होतं, ढाळ आहे. त्यामुळं मी काही पायाने नुसतं धक्का दिला तर आली इथपर्यंत गाडी. आणि पुढं गॅरेज आहे, बरोबर 1 किलोमीटर पुढं गॅरेज आहे. मी तिथं विचारलं होतं, तर इथं गॅरेज आहे. गाडीचं बहुतेक काय झालं, सकाळीच मी 7:45ला निघालो होतो ना. थोडं पुढं आल्यावर 10-15 किलोमीटर पुढं आल्यावर टायमिंग चेंजचा आवाज यायला लागला होता. तर म्हणलं दाखवा कुठं फिटल, आपण कुठंच मेकॅनिक उघडं नव्हता. म्हणजे पुढचं गाव करत गाडीच बंद पडली. आता 9 वाजत आलेत. आता हा पण मेकॅनिक उघडाय का नाही काय माहिती, त्याला फोन करायला लागला बी. आणि ते तर इथं भाषा कळत नाही त्यांना काय. तर काय झालंय ती खोलल्यावर कळलं. बहुतेक टायमिंग चेंजचाच आवाज येत होता, इंजिन मधलाच काय ते प्रॉब्लेम असणार आहे. चला आता तिथं पण डाळ आहे, थोडा मेहनत केली तर जाईल. पायाने ढकलत, असं काय उतरून ढकलाय नाही लागणार, काय डाळच आहे. तर पायाने ढकलत जायला लागणार आहे. कोण नाहीये नाही तर की घे नाही गाडी. चला मित्रांनो, तर इंजिन लॉक झालंय म्हणतोय भाऊ. फिटरकडे आलो होतो तर अगोदरच 20 किलोमीटर अगोदरच आवाज मारत होता. तेव्हाच पाहिजे होतं, म्हणजे थांबायला पाहिजे होतं, मेकॅनिकचा वेट करायला पाहिजे होता. मी तसंच पुढं आलो, त्यामुळं इंजिन लॉक झाला होता. हे भाऊ म्हणतोय पुढचं गाव आहे मोठं, त्या गावात तुला सोडतो म्हणतोय. टो करून नेतो ते मला म्हणतोय. टमटम पाहायची गरज नाहीये, तो हे भाऊ आपल्याला सोडतोय. तर गाडी आता इथे गाडी म्हणजे फटफट आवाज करत होती. इंजिन मध्ये ऑइल वगैरे पण आहे, पण कसं काय करत. महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 65. आता 65व्या दिवशी गाडीचं इंजिन फेल झालंय, म्हणजे इंजिन ही झालं, लॉक झालं का झालंय, जाम झालंय. तर ह्या भावांनी आपल्या मदत केली. 8 किलोमीटर गाडी नाही, त्यांनी टो करून पाय लावून मला इथं शोरूमला आणून सोडलं. कारण एका मेकॅनिककडं गाडी लावली होती मी, 1 किलोमीटर अगोदर बंद पडली. तिथं 1 किलोमीटरच होतं. तर तिथं त्याच्याकडं मटेरियल अवेलेबल नव्हतं, तर 3 दिवस लागतं म्हणत होता. तर या भावांनी आपल्याला मदत केली. थँक्यू. क्या कहेंगे भाई मेरे बारे में आप? तेरे बारे में अभी तेरा गाड़ी तो खराब हो गया ना जी, इसलिए तेरे को गाड़ी टो करके ले आया शोरूम को. मित्रांनो, तर खूप चांगली माणसं आहेत. या भाऊला भेटून खूप भारी वाटलं. बारका पण खूप भारी आहे, हे पण खूप भारी आहे. आणि मला तिथं पण ढकलू लागली होती गाडी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. खूप चांगली माणसं भेटतात आपल्याला. तर चला, बाय बाय. मेरा कब वाला कुछ समझ में आया. मित्रांनो, इथं गाडी बंद पडली, कळा नाही त्यांना लँग्वेज. खूप कमी लोकांना हिंदी जमती आणि बाकीच्या लोकांना हिंदी जमत नाही. पार्ट अवेलेबल आहे का नाही, त्याने आळशी घेतली गाडीची. गाडीचं काम करल आता. नाही तर परत त्याला काय माहिती का, त्यांची शनिवारीच सुट्टी असते आणि रविवारी चालू असते. तर पळूया आता कसं होतं. आज झाली तर झाली, नाही तर मी बस करून श्रीशैलमला जाईल बहुतेक. आणि मग तोपर्यंत रविवारी येईल, तोपर्यंत गाडी होईल आपली. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर फॉलो करा. इंजिन खोललंय मित्रांनो, पूर्ण पाहू शकताय. त्याचा हेड खोललाय.
मित्रांनो 3 वाजल्यातही बसलोय अजून काय गाडी खोलली पण त्याचं काय अगोदर माझं डिसाईड नव्हतं की करायचं नाही करायचं 15,000 रुपये म्हणतायचे पण आता केलं म्हणलं करायचं लागणारच आहे तर मला म्हणजे 15,000 एक्स्ट्रा कशाचं होतं आहे ते आपल्या इथं कनेक्ट असतो तो रिपेअर करून वापरायचा ते तो इथं नवीनच लागतात डायरेक्ट त्यामुळं जवळपास 4,000 रुपये वाढतात आणि इथं मजुरी पण जास्त आहे आपल्या इकडं 2,000 घेतात फुल इंजिन कामध्ये इथं 3800 रुपये तर मालकाशी बोलणं झालं आहे ते मजुरी कमी करतो म्हणतात पैसे त्यामुळं पण आता मेकॅनिक कोण खुललं नाही सगळ्यांचं काम चालू आहे आणि इथं लँग्वेजचा बॅरियर आहे लोकांना समजतंय पण बोलता येत नाही माघारी काय हिंदीतनं चला लय अवघड आहे मित्रांनो तर इथं गाडीचं काम करायला घेतलंय फायनली तर सगळी माझ्याकडेच पाहतात की कोण आहे हो माणूस काय लय लांबनं फिरत आलाय काय झालंय तो भाऊ आपलं काम करतोय फायनली मटेरियल आलंय आणि काम होतंय आजच्या आज गाडी भेटते काय अडचण नाही तो एक लय लाच काय तो फोन काढला की म्हणजे बंद कर मेरी भाषा समझ में आ रही है क्या आपको अभी मैं बोल रहा था वो समझ में आ रहा था क्या मराठी समझ में आती क्या तुमचं नाव काय आहे नाव काय आहे तुमचं उसका मतलब क्या है तुमचं नाव काय आहे तुम्हारा नाम क्या है ओके तो वो तेलुगु में बताओ तुम्हारे इधर तुम्हारा नाम क्या है कैसे पूछते निपेंडी तुम्हारा नाम क्या ओके ऐसा है क्या ओके मित्रांनो तर गाडी पर आता ही झाली इंजिन खाली उतरलंय इंजिन लॉक झालं होतं ऑइल असताना इंजिन लॉक झालं कसं काय झालं काय कळा नाही ऑइल तर बघा पूर्ण निघालं 1 लिटरचे 1 लिटर तर इंजिन लॉक झालंय कसं काय झालं काय माहिती कळा नाही कशामुळे झालं जे ओव्हरहीट झाल्यामुळे झालंय कशामुळे झालंय काय माहिती बेरिंग गेली वाटतं कनेक्टरची चला मित्रांनो सकाळपासून वेटिंग रूममध्ये बसलो आहे फायनली 3:30 वाजता भाऊने गाडी खुलली इंजिन लॉक झालंय तर खुलली आता मटेरियल पण आले पण लय खर्च आहे 15,000 रुपये खर्च म्हणतोय आता काय चाललंय चला बघूया आता कसं पैशाचं कसं करायचं काय करायचं चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा मित्रांनो हे गेलंय कनेक्टिंग भाई ये दिखाओ कैसे गया है वो क्या हुआ है क्या कैसे वर्किंग मित्रांनो तर बघा जाम झालंय कनेक्ट जाम झालंय पूर्ण त्यामुळं गाडी चालत नव्हती आता काय इंजिन ऑइल असताना पण कसं काय झालं काय कळा नाही भाई ऑइल हो था फिर भी कैसे हो गया अरे बोलो तुम्हारे हर हर महादेव मित्रांनो तर फायनली आपण आजचा दिवस आहे 65 होता 65व्या दिवशी गाडी लॉक झाली होती सगळी म्हणजे इंजिन ऑइल होतं ही बघा पूर्ण 1 लिटरचे 1 लिटर ऑइल निघलंय ते गाडी लॉक झाली कसं काय लॉक झाली ती माहित नाही आता इंजिन खोललंय आणि मेन म्हणजे इथं कुठं ही होय नाही 3 ते 4 दिवस म्हणत होते शोरूमला आलो मी तर शोरूमला पण ते म्हणले 2 दिवस पण मी सांगितलं मी कुठं आलोय कसं आलोय काय केलं मग त्यांनी करून देतात पण लय महाग आहे आपल्या इथं जे आपण रिपेअर करून करतो ना इंजिन ते तसं नाही आहे इथं सगळं सामान नवीन टाकायला लागणार आहे खूप सारा खर्च येणार आहे आता ते कसं करायचं मॅनेज ते पाहतो मी तर चला तुम्हाला एखाद्या वेळेस मी मदत पण मागू शकतोय पुढं आता तर करेल मी मॅनेज तर खोललंय आता इंजिन सगळं गाडी मोकळी केलेली सामान वगैरे सगळं उतरवलंय आणि हे जाम झालंय ऑइल असताना जाम झालंय काय कळलं नाही मला कसं काय आणि हे बघा शकता इंजिन तर ह्यो पार्ट आपल्या इथं रिपेअर होतो पण इथं ह्यो अख्खा नवीनच टाकायला लागला आहे शोरूमला तर चला मित्रांनो तर मटेरियल आलंय आपल्याला जे पाहिजे होतं ते मटेरियल आलेलं आहे आता तर चला आपलं काम होईल बहुतेक आज मित्रांनो 2च पार्ट आता त्याने आणले तर एकाची 3,000 किलोमीटर किंमत आहे ब्लॉक पिस्टनची आणि कनेक्टिंग रॉडची हा खाया 4,500 किंमत आहे
तर सगळी लाजतात तो ये भाई भाई क्या बोलोगे मेरे को इतना दूर देख के हाँ? मेरे को तू इतना दूर से तू घूम रहा ज्यादा क्यों कर रहा? मेरे को घूमने का शौक था इसलिए मैं घूम रहा हूँ सभी घूम के आया लद्दाख विद्दाख सब उधर इधर नागालैंड वो सब भी घूम के आ गया अभी खाली साउथ इंडिया बचा है अभी साउथ इंडिया बचे घूमने का अभी डेली घूमने के लिए आपका पैसा कैसा है? पैसा मैं खुद से ही लगा देता हूँ कोई लोग मेरे को मदद कर देते या 500 रुपये भेज देते 1000 रुपये भेज देते कोई मिल गया तो वो मेरे को खाना भी खिला देता है कोई अच्छा रहेगा तो वो मेरे को खेलने के लिए जगह भी दे देता है सब मंदिर करने जाते ना दर्शन कर सकते हैं? हाँ दर्शन कर सकते हैं अभी पूरा सोने का पूरा मटेरियल आपका साथ हाँ है? हाँ साथ है नहीं तो मैं गुरुद्वारे में सो जाता हूँ हे पार्ट 2550 म्हणतंय 4550 रुपयाचा ही काही नवीन टाकला अक्का थोड़ा विषय अక్కడ పంపిరా महाराष्ट्र मित्रांनो तर वाटलं होतं संध्याकाळी गाडी भेटल ब्लॉक पिस्टन सगळं मागवलं होतं ब्लॉक पिस्टन चुकीचा आलाय आणि ह्यांना उद्या सुट्टी आहे मेन म्हणजे लय अवघड झालंय आता कसं करायचं काय करायचं हे भाऊनी चांगला प्रयत्न केला तो दिसतोय का लाल शर्टवाला त्यांनी पार्ट बीट मागवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी चुकीचं घ्यायला सांगितलं होतं त्यांनी चुकीचं मागवला त्यामुळं अवघड झालंय नाही तर तेव्हा म्हणला होता संध्याकाळपर्यंत देतो कसल्या परिस्थितीत आणि बाकी काय म्हणायचं आता उद्या येतो घेऊन आणि करून देतो तर कधी ते आता हैदराबादहून यायचं आणि कधी व्हायचं काय माहीत नाही मला